हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा हा अपडेट व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खास जे स्टुडंट्स यावर्षीची महाराष्ट्र स्टेट 2024ची एक्झामची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी। खास करून पेपर 2 इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवू शकता हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि तेही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या मदतीने किंवा मागच्या वर्षीच्या प्रश्नांच्या मदतीने जास्तीत जास्त मार्क्स पेपर 2 मध्ये कसे मिळवायचे आणि यामुळे नक्कीच यश तुम्हाला कसं मिळेल हे संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सुरुवातीचा प्रश्न आहे, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका भेटतील कुठे? तर तुम्ही जर नवीन प्रिपरेशन करत असाल तर नक्कीच तुम्हाला हा प्रश्न पडेल। तर मी सांगते एक प्रोसेस, ज्या प्रोसेस थ्रू तुम्ही जाऊ शकता आणि नवीन जे क्वेश्चन पेपर आहेत युनिव्हर्सिटीवरच्या वेबसाईटवरती, हे बघा हे सेट एक्झामिनेशन आहे। त्या सेट एक्झामिनेशनमध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे एक पेज ओपन होईल ज्या ठिकाणी तुम्ही ओल्ड क्वेश्चन पेपर, ठीक आहे, लास्ट इयरचे, लास्ट म्हणजे अगदी 17, 18, 19, 20 जेव्हापासून 3 पेपर होते सेटचे तेव्हापासूनचे पेपर ते आत्तापर्यंत पूर्ण पेपर तुम्हाला इथे बघायला मिळतील। आणि जसं म्हटलं जाते की प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। म्हणजे काय की जेव्हा तुमचा अभ्यास पूर्ण होतोय, तुम्ही असा विचार करत असाल की मी पूर्ण अभ्यास करेन देन मी त्याची एक्झाम किंवा रिहर्सल करेल, तर त्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करते की जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक घेता किंवा टॉपिक स्टार्ट करता त्याच्या वेळेसच तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करायचं आहे। कसं, इथे अपडेटेड सिलेबस एक्झामिनेशन स्कीम आहे आणि या साईडला राईट साईडला क्वेश्चन पेपरचा एक टॅब आहे। त्या क्वेश्चन पेपरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही क्वेश्चन पेपरच्या या टॅबवरती येता ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम सिलेक्ट करायचे। बघा 2011 पासूनचे पेपर्स इथे अवेलेबल आहेत। लेट्स टेक इन 26 मार्च 2023चा पेपर घेऊया। याच्यातून तुम्ही पेपर ॲनालायझेशन करून कसे मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व करून मॅक्झिमम स्कोअर करू शकता पेपर 2 इकॉनॉमिक्समध्ये हे बघूया। बघा 26 मार्च 2023मध्ये यामध्ये तुम्हाला बरेचसे पेपर मिळतील, म्हणजे सगळ्या सब्जेक्टचे ॲक्च्युली अवेलेबल आहे। तर त्यापैकी तुमचा जो सब्जेक्ट आहे, तर मी सध्या तुम्हाला इकॉनॉमिक्सचं कसं सांगते, ते इकॉनॉमिक्समध्ये गेल्यानंतर तुम्ही कसं ॲनालायझेशन करू शकता। हा एक क्वेश्चन पेपर तुमचा तिथे ओपन होतो, ठीक आहे, PDF मध्ये तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता। तर हे सगळे जर पेपर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये सॉल्व केले तर नक्कीच तुमचा स्कोर जो आहे अबोव 120 फक्त पेपर 2 मध्ये नक्कीच जाणार आहे। का? त्याचं रिझन तुम्ही जर पेपर ॲनालाइज केला तर तुमच्या लक्षात येईल। PDF ओपन होते, ठीक आहे। तर या क्वेश्चन पेपरला सॉल्व करतानाच तुम्हाला इकडे क्वेश्चन पेपर सोबतच त्या क्वेश्चन पेपरची आन्सर की पण अवेलेबल असते। इथे बघा सेकंड आन्सर की पण अवेलेबल असते, म्हणजे ज्या पेपरचं ज्या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर देताय ते बरोबर आहे की नाही हे तुम्ही या आन्सर कीमध्ये चेक करू शकता, ठीक आहे। इट्स टेकिंग लिटिल टाइम टू डाउनलोड, ठीक आहे। बघा आता 26 मार्च 2023 ही काय आहे, फायनल आन्सर की आहे ज्यामध्ये तुम्ही हा सब्जेक्ट निवडलेला आहे इकॉनॉमिक्सचा। तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ही आन्सर की चेक करू शकता, ठीक आहे। जसं की इथे आहे ऑल सब्जेक्टची, तर बुकलेट ABCD प्रमाणे सगळे आहेत, बाकी मॅथ्सचे आहेत आणि पेपर 1चे इकडे आहे। तर आपल्याला जे लागणार आहे पेपर 2 ऑल सब्जेक्टची जी PDF आहे ती तिकडे ओपन होईल आणि इकडे आपला क्वेश्चन पेपर डाउनलोड होतो, ठीक आहे। ओके, सो या क्वेश्चन पेपरमध्ये ह्या क्वेश्चन पेपरला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागेल। का? कारण तुमचं प्रिपरेशन पूर्ण व्हायला पाहिजे पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी। तर हे प्रिपरेशन पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो। कसं? तर या स्पेसिफिक सब्जेक्टसाठी तुम्हाला हेल्प करण्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, जो कोर्स तुम्हाला पूर्ण प्रिपरेशन, जसं की आपल्याला माहिती आहे आपली एक्झाम 7 एप्रिलला आहे आणि आपला रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे। 31 जानेवारी ही आपली लास्ट प्रोसेस रजिस्ट्रेशन डेट आहे। ते या डेटला कन्सिडर करता हा कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्यामध्ये तुमचा या पेपर 2 इकॉनॉमिक्स पेपर 1चा पूर्ण प्रिपरेशन या फुल कोर्समध्ये घेतलं जाईल। या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स। म्हणजे पेपर 2च्या कोर्ससोबत पेपर 1 पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतोय, जेणेकरून तुमचं दोन्ही प्रिपरेशन सोबत व्हावं। या फुल कोर्सची फीस आहे 10,000, 20% डिस्काउंट त्याच्यावर देत आहोत। आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता।
किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करून तिकडे तुम्ही लगेच जॉईन होऊ शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. ठीक आहे, बघा आता हा कोड आहे ए. तर इकडे आन्सर कीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इकॉनॉमिक्स. ठीक आहे, इकॉनॉमिक्स आणि सब्जेक्ट जो तुमचा टायटल आहे ए कोड आहे. इथे बघा बुकलेट कोड ए आहे आणि इथे तुमचा सब्जेक्ट कोड आहे. ठीक आहे, तर मराठी सेट एक्झाममध्ये तुमचा सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे 11. किती आहे, इकॉनॉमिक्स सब्जेक्ट 11 आहे. ओके, आणि बुकलेट आपण फर्स्ट घेतलेलं आहे. ठीक आहे, बुकलेट फर्स्ट घेतोय. जसं बघा इथे फिलॉसॉफी आहे 12 नंबरला. सो हे आहे इकॉनॉमिक्स सेट सी. जसं डाउनलोड होतं तसं मी दाखवते, तुम्ही कसं चेक करू शकता. ठीक आहे, सेट बी आणि हा आहे सेट ए. तर ह्याचे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इकडे दिसत आहेत आणि इकडे आपला क्वेश्चन पेपर सुद्धा डाउनलोड झालेला आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन पेपर याच्यात डाउनलोड झाला म्हणजे याच्यात पण तुम्हाला शोधायचं आहे की क्वेश्चन पेपर कुठे आहे, कारण याच्यामध्ये सगळ्या सब्जेक्टचे आहेत. राईट, नाही, इकॉनॉमिक्स सेट ए आपण ऑलरेडी घेतलंय, सगळ्या सब्जेक्टचं तर मागे गेलं. ठीक आहे, बघा आता हा ए सेट आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कन्सिडर द पेअर ऑफ एक्स अँड वाय. इट ऑब्झर्व दॅट व्हेन प्राइस ऑफ वाय फॉल्स द डिमांड फॉर एक्स ऑल्सो फॉल्स. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स वुड यू चूज रिगार्डिंग द नेचर ऑफ दिस गुड्स. हा प्रश्न कशातला आहे बघता क्षणी तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुमचा अभ्यास झाला असेल तेव्हा, की हा डिमांड रिलेटेड क्वेश्चन आहे, म्हणजे हा मायक्रो मधला एक क्वेश्चन आहे. तर तुम्ही ज्याला सॉल्व्ह करायला जाल तेव्हा लक्षात येईल तुमच्या की क्ष वस्तू आणि य वस्तू म्हणजे दोन वस्तू आहेत आणि त्या वस्तूंच्या मध्ये असं सांगितलंय की एका वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा दुसऱ्या वस्तूची मागणी देखील कशी होते, कमी होते. तर ह्याच्या प्रश्नाचं उत्तर कसं तुम्ही देऊ शकता की ह्या गोष्टी कॉम्प्लिमेंटरी आहे. साखरेची वस्तू कमी, पेट्रोलची वस्तू प्राइस कमी झाली की गाड्यांची प्राइस कमी होईल. असं काय आहे, हे पूरक वस्तू आहेत एकमेकांना. ठीक आहे, पर्यायी वस्तू नाही. ठीक आहे, ओके, हिअर इज आवर आन्सर की दॅट इज सबस्टिट्यूट गुड, नॉट कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी गुड म्हणजे जरी त्याची वस्तूची प्राइस वाढली तरी तुम्ही ते काय करू शकता, घेऊ शकता. आणि या पर्यायी वस्तू काय आहेत असं तुम्ही काय करू शकता, क्रॉस व्हेरिफाय करू शकता आन्सर की आणि क्वेश्चन पेपरमध्ये. जर तुमचा आन्सर चुकला तर तुम्ही इकडे जाऊन बघू शकता की बी आन्सर आहे. बी आन्सर आहे तर मग इथे काय करू शकता, कसं बी आन्सर आहे हे तुम्ही लॉजिक लावू शकता. जसं की इथं मी सांगितलं की या वस्तू पर्यायी कशा आहेत, इथे सबस्टिट्यूट गुड आहेत. ठीक आहे, एकमेकांना. चहाची किंमत कमी झाली तर कॉफी पण काय करणार, कॉफीची किंमत पण कमी होईल कारण त्याची मागणी कमी होऊ नये यासाठी. आणि हे काय आहेत, मग दोन्ही सबस्टिट्यूट गुड आहेत, नॉट कॉम्प्लिमेंटरी गुड. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एक एक क्वेश्चन अनालाइज करू शकता. इन द थर्ड स्टेज ऑफ प्रोडक्शन द टोटल प्रोडक्ट इज रायझिंग, कॉन्स्टंट, मॅक्झिमम, फॉलिंग बट पॉझिटिव्ह. इथे कसं असतं त्या पद्धतीने हा कुठला क्वेश्चन आहे, फर्स्ट मधला, मायक्रो मधला आहे, मॅक्रो मधला आहे. केनी दारो बद्दलचा इथे प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ केम थेरी. आता हे सुरुवातीचे काही क्वेश्चन्स तुम्हाला दिसतात ते कसे दिसतात, मायक्रो मधले दिसतात. ठीक आहे, तर तुम्ही इथे शॉर्टकट मध्ये काय करू शकता की या क्वेश्चनला मायक्रो आहे तर MI, दुसऱ्या क्वेश्चनला MI, तिसऱ्या क्वेश्चनला MI. मग पुढे गेल्यानंतर आणखीन काही क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील जे क्वेश्चन्स तुम्हाला असं वाटतात की ते नेमके मायक्रो मधले आहेत, मॅक्रो मधले आहेत की हे तुम्हाला समजत नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही इथे स्टार मार्क करा. ठीक आहे, स्टार मार्क केल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टडी करता त्यावेळेस स्टडी करताना तुम्हाला तो पॉइंट वाचता येईल. ज्या युनिटमध्ये तो पॉइंट तुम्हाला वाचण्यात येईल त्याच्यावरून तुम्हाला लक्षात राहील की हा प्रश्न जो आहे तो या युनिटमधला आहे, त्याचा आन्सर हे असलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट मार्क करून ठेवता त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने फोकस करता आणि ती गोष्ट आपोआप आपल्या लक्षात येते. ठीक आहे, ह्युमन सायकोलॉजीनुसार. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या क्वेश्चन पेपरचं अनालायझेशन करू शकता. ठीक आहे, हा एक क्वेश्चन पेपर झाला. आपल्याकडे किती क्वेश्चन पेपर आहेत, 2011 पासूनचे जवळजवळ दोन्ही मिळून बघितलं, दोन्ही मिळून म्हणजे पेपर 1 पेपर 2 असं जर बघितलं तर इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 जवळजवळ 12 क्वेश्चन पेपर इकॉनॉमिक्सचे आणि 12 प्रश्नपत्रिका तुमचे पेपर 1चे आहेत आणि आपल्याकडे आहे 3 महिने. तर डेली तुम्ही एक
2 ते 3 दिवसामध्ये एक क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह करायला घेतला तुम्ही युनिट वाईज म्हणा, जर तुम्हाला तो युनिटमधला क्वेश्चन वाटत नसेल तर तुम्ही स्किप करून पुढचा क्वेश्चन बघितला तर त्या युनिटमधला दिसेल. ठीक आहे. आता एकसारखे युनिटच्या याच्यात क्वेश्चन येणं जरा थोडं अवघड असतं कारण सेट चेंजेस असतात. तर क्वेश्चन काय झालेले असतात, मागे पुढे झालेले असतात. तर त्यामुळे बायफर्गेट म्हणजे मायक्रोचेस आहेत, मॅक्रोचेस हे थोडंसं करायला थोडंसं तिथे काय होतं, प्रॉब्लेम होतं. समटाईम्स येतात ते एका युनिटमधले, पण कधी कधी ते शफल झालेले असतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, व्हेरीफाय करू शकता की कोणता क्वेश्चन कुठल्या युनिटमधला आहे, किती पद्धतीने विचारलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही हे 12ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की त्यातले